नमस्कार. आज मी कुर्ली येथे आलेलो आहे. तर इथं या शेतकऱ्यांना आपण ऑल इन वन टॉनिक मागील वर्षी लावणीला बी दिलं होतं आणि आता खोडव्यालाही त्यांना दिलेला आहे. तर त्याचा काय रिझल्ट आला आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार साहेब. बाळासाहेब आनंदराव पाटील कुर्ली. मी लावणीला आळवणी एक वेळा पहिले केलेले आहे हां, आणि गेल्या वर्षी अवरेज माझं 6.5 टन पडलेलं आहे. पडलेला आहे. हां, आणि ह्या वर्षी खोडव्याला हां, 2 आळवणी आणि 3 फवारण्या केलेल्या केलेलं आहेत. आहे. आणि ह्या वर्षी चालू वर्षी खोडव्याची पिकं कुणाची उठलेली नाहीत, तर चालू वर्षी माझं खोडव्याचं पीक चांगलं आहे. हां. तरी आज आपण याच्यामध्ये फुटवे बघू शकता. जरा ती फुटवे जरा दाखवा. फोटो दाखवतो सर. आपण दाखवा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि 9 हां. 9 फोटो आहेत. आज जर बघितलं तर यांचं खोडवा आज 1.5-2 महिन्याचं, 1.5-2 महिन्याचं आहे. तर 9 फुटवे आहेत आणि पूर्ण हे जर रान बघितलं तर माळ रान आहे. ह्या माळ रानामध्ये सुद्धा आपण आज बघू शकताय दगडं, बरेच बुरुमाचा प्रकार आहे. खरं आता नाही म्हटलं तर तुम्ही ह्या क्षणाला बघू शकता हिरवंगार पीक आहे. त्याचबरोबर तिने 2 आळवण्या 3 फवारण्या केलेल्या आहेत. त्यांना रिझल्टही चांगला आलेला आहे. खोडव्याला यावरही सगळीकडे प्रॉब्लेम आहे. तरी सुद्धा आपलं वापरल्यामुळं पीक एकदम म्हणजे हरितद्रव्य म्हणा किंवा पानाची रुंदी म्हणा किंवा पानाची रुंदी बघा, ही शीर बघा, म्हणजे चांगल्या पद्धतीनं ह्याला आलेलं आहे. तर तुम्ही वापरून समाधानी आहे. हा, समाधान आहे. पुढच्या शेतकऱ्याला याबद्दल काय सांगा? पुढच्या शेतकऱ्याला टॉनिक वापरण्यासाठी माझं प्राधान्य आहे. चांगलं वापरावं टॉनिक आहे. आहे बरोबर. तर यांनी वापरून जी माहिती दिली त्याबद्दल मी यांचा पूर्णपणे आभारी आहे.